मराठी रोखोक न्यूज चॅनलच्या पाठपुराव्याने लोणंद एसटी बस स्थानक उद्घाटनेच्या प्रतीक्षेत। लोणंद एसटी बस स्थानक शहराच्या वैभवासाठी गेले 2 वर्ष मराठी रोखोक सातत्याने न्यूज चॅनेलच्या बातम्या प्रसारित करीत होते। अखेर यश येऊन सुसज्ज नवीन इमारत उद्घाटन प्रतीक्षेत आहे। हे संपूर्ण यश मराठी रोखोक न्यूज चॅनलला जाते। लोकप्रतिनिधी सह नगरपंचायत नगराध्यक्ष समवेत नगरसेवक एसटी महामंडळाचे अधिकारी या सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। विषय आपल्यासमोर मी मांडत आहे। आजचा दिवस आहे लोणंद एसटी स्टँड आणि लोणंद एसटी स्टँडचं हे भव्य दिव्य असं देखणं स्वरूपातली भव्य इमारत पूर्णत्वास जात असताना सातत्यानं गेल्या 2 वर्षापासून त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावण्याच्या कामी या रोखोक मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमचे लोकप्रिय संपादक, सगळ्यांचे आवडते संपादक आणि त्याचबरोबर घराघरातून ज्यांचं नाव पोचलं ते संपादक शौकत शेख आणि त्यांचे सहकारी मित्र उपसंपादक या लोणंद नगरीचे खास लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि एक प्रकारचं हरवणारी आणि बी अलर्ट व्यक्तिमत्व आमचे लाडकी प्रतिनिधी दिलीप वाघमारे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळं सातत्यानं एक प्रकारच्या एसटी स्टँडच्या पाठपुराव्यामध्ये सातत्यानं बाईट देऊन त्याचप्रमाणे त्याच्या बाबतीतलं वास्तव्य समोर आणून त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खास या एका विभागासाठी त्यांनी लोणंदच्या या एसटी स्टँडसाठी भरीव काम केलेलं आहे आणि त्याचं मोठं योगदान आमचे शौकत संपादक आणि दिलीप वाघमारे, शौकत शेख आणि दिलीप वाघमारे यांना खऱ्या अर्थाने दिलं पाहिजे। त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आज नागरिकांमधून, त्याचबरोबर त्यांच्या पाठीवर शब्बासकीची छाप पडत आहे। मित्रांनो, गेल्या अनेक 2 वर्षापासून सातत्यानं मराठी रोखोक न्यूज चॅनलच्या माध्यमातून याचा पाठपुरावा केला जात होता आणि त्या पद्धतीनं एस टी स्टँडमधली पाहणी, त्याचा सर्वे, ते काम कसं चाललं आहे, कशा पद्धतीनं त्याची आखणी असली पाहिजे याचा सारखा पाठपुरावा आमचे लोकप्रतिनिधी चॅनलच्या माध्यमातून दिलीप वाघमारे साहेबांनी सातत्याने ठेवला। एक कौतुकाचा विषय लोणंद शहरामध्ये झालेला आहे आणि त्याचबरोबर आज लोणंद शहरामध्ये अत्यंत सुबक सुसज्ज अशा भव्य देखण्या स्वरूपामध्ये एक प्रकारचा या इमारतीला पाहून जो आनंद व्यक्त होतो आहे, आज प्रवाशांचे जे सौजन्यासाठी ज्या पद्धतीनं तिथं एक सेवा मिळणार आहे, जो आनंद मिळणार आहे आणि लोणंद शहरामध्ये एक प्रकारचे इमारतीच्या माध्यमातून जे एक लोणंद शहराचं वैभवात एक मानाचा तुरा राहणार आहे आणि जो एक वैभव एका चांगल्या पद्धतीनं सुशोभित करण केले गेले आहे आणि त्या वैभवामध्ये एक 4 चांद लागणार आहेत। म्हणून एस टी स्टँडच्या माध्यमातून रोखोक मराठी न्यूज चॅनलचे संपादक शौकत शेख आणि उपसंपादक दिलीप वाघमारे यांचं मनापासून नागरिकांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर लोणंदमध्ये आज एक चांगल्या पद्धतीनं सातत्यानं पाठपुरावा करून न्याय उठवण्यासाठी वेळोवेळी आवाज देऊन जनतेसाठी तळमळीनं काम करणाऱ्या या मराठी न्यूज चॅनल रोखोकच्या मराठी न्यूज चॅनलला मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि गुढीपाडव्याच्या या सणानिमित्त आज आपण एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा करतो आहे। लगेचच रमजान ईद येतो आहे, दोन्ही सण आपण मनोमिलनानं साजरे करतो आहे। एकत्र सामाजिक सलोखा प्रस्थापित करून बंधुभाव निर्माण करून दोन्ही सणाचा आनंद आपण घेतो आहे। म्हणून तमाम मुस्लिम समाजाच्या वतीनं
जामा मस्जिद अहले सुन्नत मुस्लिम समाजाच्या वतीनं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बांधवांना देतो मी. त्याचबरोबर रमजान ईदच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दोन्ही ईद आपण दोन्ही सण उत्सव खेळीमेळीनं आनंदानं आणि एक प्रकारे चांगल्या हर्षभरीत उत्साहानं बहरून या सणाचा आनंद लुटूया. आणि आपण गुढीपाडव्याच्या या दिवशी आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे मी लोणंद शहराच्या वतीनं आणि चॅनलच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि खरं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आभार व्यक्त करण्यासारखे हे आनंददायी गोष्ट आहे. येणाऱ्या काही दिवसातच त्याचं उद्घाटन होणार आहे. त्या नूतन एस टी स्टँडचं उद्घाटन होण्याच्या आधी की त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल आणि त्याचबरोबर इमारत या लोणंद शहरामध्ये एस टी स्टँडच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि लोणंदच्या वैभवामध्ये मोठी भर पडलेली आहे. लोणंदमध्ये ते एस टी स्टँड एक चांगल्या पद्धतीचा आकर्षक एस टी स्टँड ठरलेला आहे आणि त्यामुळं लोणंदचे नागरिकसुद्धा खुश झालेले आहेत. ते मनापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि त्यांच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत, त्यांचे आभार व्यक्त करत आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला या कामी लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आमच्या सीमा घरात आणि त्याचबरोबर मधुमतीताई सागर गालिंदे आणि उपनगराध्यक्ष आमचे धडाडीचे काम करणारे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील, त्याचबरोबर एक आमचे अलर्ट व्यक्तिमत्व लोणंद शहरातील कामाची तळमळ असणारे आणि कामासाठी सातत्याने लोकांसाठी उपयोगी पडून धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गणिबाई कच्ची आणि त्याचबरोबर आमचे एक प्रकारचे लोकांच्या सातत्याने संपर्कात असलेलं एक अत्यंत जवळचे व्यक्तिमत्व नगरपंचायतीतले ते म्हणजे आमचे सागर शेठ शेळके पाटील नगरसेवक. या सर्वांनी त्याचबरोबर त्यांचे अनेक नगरसेवक सहकारी टीम आमचे बंटीभाऊ खरात, सागर गालिंदे, अजगरबाई इनामदार या सर्व लोकांनी सातत्यानं त्याच्यामध्ये लक्ष घातलं. आणि सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा त्यांनी आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी आमचे आमदार साहेब, आमचे मकरंद आबा आणि त्याचबरोबर मिलिंददादा, नितीन पाटील अशा मातब्बर लोकांशी सातत्याने संपर्कात येऊन बऱ्याच अंशी एस टी स्टँडच्या सहभागामध्ये त्यांचं एक मोठा मोलाचा वाटा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधींचा एक सहभाग मोठा लाभला. विविध सामाजिक संघटना यासुद्धा त्या कामी सहभागी झाल्या आणि विविध माध्यमातून लोणंदचे पत्रकार बंधूसुद्धा या कामामध्ये एक प्रकारे त्यांनीसुद्धा एक योगदान दिलं. आणि त्याचबरोबर प्रवाशांच्या सौजन्यासाठी ते भव्य देखील स्वरूपाचं एस टी स्टँड निर्माण केलेलं आहे. ते खरंच एक प्रकारे सुखद, आश्चर्यकारक, आनंददायी आणि सर्वांना आकर्षक असं वास्तू निर्माण केलेली आहे. त्या बाबतीत सर्व नागरिकांमधून त्यांचं कौतुक होत असून त्यांना धन्यवाद देत आहेत. आणि मी सुद्धा लोणंद शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं, सर्व बंधू भगिनींच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागाच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी एक चांगली भरीव कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.